एक मिनिट. मेकअप करायला आम्हाला अजिबात आवडत नाही, अजिबात सांगू नको. कोणाला बाई एवढा वेळ असतो. आणि गणपतीत म्हणतेस मेकअप करायचा, तेव्हा तर केवढी गडबड असते. म्हणजे नैवेद्य करायचा की गणपतीची आरती करायची, येणारे पाहुणे आहेत त्यांच्याकडे बघायचं की मेकअप करत बसायचा. आम्हाला अजिबात वेळ नसतो, त्याच्यामुळे आम्ही अजिबात मेकअपच्या भानगडीत पडत नाही. आमची नॅचरल ब्युटीज खूप छान आहे असं म्हणणाऱ्या सगळ्या काकू, मावशी, ताई, बहिणी सगळ्यांसाठी हा झटपट 3 मिनिटात होणारा मेकअप तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी फाउंडेशन सुद्धा लागणार नाहीये. हा मेकअप मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण आम्ही आणायचे कुठून प्रोडक्ट हे, आणि तेवढे प्रोडक्ट आम्हाला इन्व्हेस्ट करायचे नाहीयेत, एवढे महागडे प्रोडक्ट आम्ही नंतर वापरत पण नाही. अहो, मी आज जो मेकअप सांगणार आहे ना तुम्हाला, तो मेकअप तुम्ही रोज करू शकता आणि रोज इतक्या छान दिसू शकता. छान साडी नेसता की नाही, मग थोडासा मेकअप पण करायला हवा, पण तो मेकअप केलाय असं वाटायलाही नको. आणि दिवसभर तो मेकअप तुम्ही कॅरी करू शकता. अक्षरशः रात्री झोपताना मग तुम्ही काढलत ना तरी सुद्धा हरकत नाही. असाच मेकअप सांगणार आहे, तेव्हा बघितलं तर कळेल, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर DIY रेमेडीज मी सांगत असते, शिवाय कधीतरी असं मेकअपचं ट्युटोरियल सुद्धा घेऊन येते. आणि त्यानंतर आपल्याकडे एक्सपर्ट्स येतात, ते आपल्याला खूप छान माहिती देत असतात. मी आता एवढं फास्ट बोलते आहे कारण आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे. त्याचं ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण आता चॅनलवर जे कोणी असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कारण फॅमिली आपलीच आहे. आणि आमच्या या छोट्याशा फॅमिलीचा भाग व्हा, म्हणजे आपण सगळेजण ग्रो आणि ग्लो हो. तर आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की फाउंडेशन नसलेला मेकअप कसा करायचा. तो जो मी व्हिडिओ बनवला होता त्याला खूप तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. कारण मला लक्षात आलं खूप जणींना खूप हेवी मेकअप करायला आवडत नाही, अगदी साधा पण सुंदर दिसेल असा मेकअप करायचा असतो. आता मी तुम्हाला जो मेकअप सांगणार आहे ना, तो मेकअप केल्यानंतर तुम्ही सकाळी केल्यानंतर अगदी रात्रीपर्यंत इतका तो व्यवस्थित राहतो, अजिबात निघत नाही. आता तो कसा करायचा, तर बाजारामध्ये टिंटेड सनब्लॉक किंवा टिंटेड मॉइश्चरायझर हे मिळतात. तुम्ही तेवढे लावले ना तरीसुद्धा बेस केल्याचं फिलिंग तुम्हाला येतं, म्हणजे पूर्ण चेहरा असा छान फ्लॉलेस दिसू लागतो. पण ते जे सनब्लॉक मॉइश्चरायझर असतात ते खूप महागडे असतात, त्यांनी तितका वेळ तो बेस राहत नाही. पण मग आपण काय करतो, लगेचच फाउंडेशन वापरतो. पण फाउंडेशन वापरल्यानंतर खूप हेवी वाटायला लागतं, ते मेंटेन करणं खूप कठीण असतं. म्हणून मग कुठला असा मेकअप आपण करू शकतो जो आपल्याला फाउंडेशनसारखा मेकअप दिसेल पण तो फाउंडेशन नसलेला मेकअप असेल. खूप कन्फ्युजिंग बोलतेय तर पटकन सांगून टाकते. बेबी क्रीम आणि सीसी क्रीम हे असे 2 क्रीम आहेत ज्यामुळे आपण फाउंडेशन नसलेला सुंदर असा मेकअप करू शकतो. मुळात बेबी क्रीमनी मेकअप कसा करायचा हे तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण आज मी सीसी क्रीमनी मेकअप करून दाखवणार आहे. आता बेबी क्रीम आणि सीसी क्रीम यामध्ये फरक काय आहे, तर बेबी क्रीम म्हणजे ब्लेमिश बाम आणि ब्युटी बाम असं त्याला म्हणतात, अशी नावं दिलेली आहेत. आणि सीसी क्रीम म्हणजे काय, तर कलर करेक्शन किंवा कॉम्प्लेक्शन केअर, कॉम्प्लेक्शन करेक्शन असं सीसी क्रीमला म्हटलं जातं. आता बीबी क्रीमनी होतं काय की ते जरा कमी टिंटेड असतं किंवा ते कमी कव्हरेज आपल्याला देतं, पण सीसी क्रीम जे आहे ते आपल्याला जास्त कव्हरेज देतं. जर का आपल्याला थोडे पिंपल्सचे डाग असतील किंवा डार्क सर्कल्स असतील तर ते कव्हर करायला ते खूप छान मदत करतं. बीबी क्रीम आणि सीसी क्रीम दोन्हीही वापरण्याआधी आपल्याला पूर्णपणे आपला चेहरा प्रेप करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे काय, तर आपण चेहऱ्याला छान मास्क लावला किंवा मग आपल्या चेहऱ्याला छान धुवून घेतला, मॉइश्चरायझर लावलं, सनब्लॉक लावलं, त्यानंतर आपण हे करू शकतो. आणि अक्षरशः दिवसभर तुम्ही इतके सुंदर दिसत राहता, म्हणजे असं वाटतं की मेकअप केलाय पण आणि नाही केलाय, म्हणजे मेकअप नो मेकअप लुक आपल्याला मिळून जातो. आणि त्यासाठी तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी थोडे प्रोडक्ट आहेत आणि लिटरली 3 मिनिटात हे ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवणार आहे, जे 3 मिनिटात केलेला मेकअप आहे. तो कसा बघूया. तर ट्युटोरियलला सुरुवात करण्यापूर्वी मी अक्षरशः स्टॉपवॉच लावून 3 मिनिटात मेकअप केलेला आहे. त्यामुळे इथे मोबाईल घेऊन तिथे मी स्टॉपवॉच लावलं आणि मग त्यानंतर मेकअप सुरू केला. त्यामुळे मी इथे तो मोबाईल ठेवते आहे. त्यानंतर इथे जे सीसी क्रीम वापरणार आहे ते एलेटिनचं सीसी क्रीम आहे, हे वापरलेलं आहे. आता हे एलेटिनचं सीसी क्रीम जे आहे ते मी ब्लिंकिटवरून 10 मिनिटात मागवलेलं आहे आणि याची किंमत फारच कमी आहे, 99 रुपये एवढी किंमत आहे. आणि हे खूप काळ पुरतं आणि खूप चांगलं रिझल्ट येतं, जे तुम्हाला आता दिसेलच, मी दाखवते त्याच्यावरून. अर्थ रिदमचं लिप चीक टिंट जे आहे
ते इथे घेतलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला ब्लश ऑन करता येईल आणि एक खूप छान फ्लॉलेस ग्लो असलेला आपल्याला एक लुक येईल. तुमच्याकडे टिंटेड कुठल्याही प्रकारचं बाम असेल जे टिंटेड असेल तर ते तुम्ही तुमच्या चिकसाठी किंवा लिप्ससाठी वापरू शकता. किंवा मग मला असं वाटतं की लॉरियलचे पण खूप छान आहेत, तेही तुम्ही वापरू शकता. जर का तुम्ही ब्लिंकिटवर गेला किंवा इन्स्टा स्मार्टवर गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला काही टिंटेड असे लिप बाम किंवा मग चिक बाम असे मिळतील, तर ते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. माझा चेहरा असा गुबगुबीत झाल्यामुळे मला थोडंसं कॉन्टरिंगची गरज लागते, म्हणून मी इथे माझं क्रायलॉनचं जे कॉन्टर आहे ते मी इथे वापरते आहे. जर का तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही तेही वापरायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे हे एले गर्लचं जे ब्रो किट आहे ते मात्र मी वापरते आणि मला असं वाटतं की त्याने तुम्हाला छान आकार मिळतो, तुमच्या चेहऱ्याला एक छानपैकी असा रेखीव चेहरा वाटतो. त्यामुळे आयब्रोज उत्तम असणं हे खूप गरजेचं असतं. मी आता एवढेच प्रोडक्ट घेतलेले आहेत, पण जर का तुम्हाला तुमच्या आवडती कुठली लिपस्टिक ठेवायची असेल तर ती ठेवा आणि काजल पेन्सिल, दॅट्स इट. आपल्याला आय शॅडोजसुद्धा वेगळे करायची गरज नाही. ज्यांना असं वाटतं की तुमचे लॅशेस जे आहे त्याच्यासाठी मला मस्कारा लागतो, प्रत्येकाची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते, त्याप्रमाणे तुम्ही मस्कारासुद्धा करू शकता. पण एवढ्याच प्रोडक्टमध्ये 3 मिनिटात आपण मेकअप करू शकतो. कसा बघूया. तर स्टॉप वॉच लावून केलेला हा मेकअप आहे. अक्षरशः मी इथे बघतीये कारण मी स्वतः हे रेकॉर्ड केलं होतं. तर इथे मी आधी जे CC क्रीम आहे ते आपण फेअर अँड लवली क्रीम वगैरे जे असतात ना ते कसे लावतो तसे आपण चक्क लावून घ्यायचे आहेत आणि एवढंसंच असं ते क्रीम घ्यायचं आहे आणि ते मस्तपैकी तुमच्या चेहऱ्यावर स्प्रेड करायचं आहे. मुळात तुमची स्किन उत्तम असेल ना तर काहीही प्रॉब्लेम नसतो. पण माझ्या चेहऱ्यावर सुद्धा 2-3 असे डाग तुम्हाला दिसत असतील, ते सुद्धा या CC क्रीमनी कव्हर झालेले आहेत. आणि खरं तर तोच मेकअप आत्तासुद्धा आहे, असं नाही की मी वेगळा मेकअप करून बसलेली आहे. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल खूप सिम्पल मेकअप आहे. म्हणजे असं वाटेल की मेकअप केलाय की नाही केलाय, तर आपल्याला तसंच हवं आहे. मेकअप केलाय की नाही केलाय आणि आपल्याला खूप लाईट फील व्हावं, आपल्यासाठी तो असावा किंवा आपली स्किन फक्त उत्तम दिसावी म्हणून आपण हा मेकअप करतो आहोत. आणि इथे बघताय तुम्ही की मी माझं जे इकडे जे तुम्हाला दिसत आहेत थोडेसे डार्क्स ते मी या CC क्रीमनी कव्हर केलेले आहे. म्हणजे हे खरंच कन्सिलरसारखं काम करतं, करेक्टरसारखं काम करतं. तर अशा पद्धतीनं चेहरा एकदम मस्त फ्लॉलेस दिसतो आहे. आणि त्यानंतर मी आता आयब्रोज करून घेते आहे. आयब्रोजचं हे जे ब्रो किट आहे ना, हे ब्रो किट माझ्याकडे खूप जुनं असं ब्रो किट आहे. म्हणजे हे मला सोडवत नाही आणि परत संपलं की मी पुन्हा तेच आणते. खूप छान आहे हे ब्रो किट, तुम्हाला नायकावर वगैरे मिळू शकतं. आज माझा जो ब्रश आहे तो ब्रश मला सापडत नव्हता, कदाचित तो माझ्या बॅगेमध्ये कुठेतरी राहिला आणि माझी बॅग खाली कारमध्ये आहे. सो मी ते खाली जाऊन आणण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. पण या ब्रशनी मी माझा आता मस्तपैकी आयब्रोज करून घेतलेले आहेत. आणि ह्यानी जर का तुम्हाला असं वाटलं ना ब्राऊन तुम्हाला तुमच्या आयलिडवर थोडंसं शॅडो टाईप करायचं असेल तर तुम्ही यानी सुद्धा करू शकता पटकन, किंवा तिथे स्मच केल्यासारखं असं तुम्ही करू शकता. आणि काय करायचं आहे, टिंटेड जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं टिंट असलेलं चिक टिंट किंवा लिप टिंट जे असतं ते तुम्हाला लावायचं आहे. आणि तुम्ही बघाल हे अर्थ रिदमचं इतकं कमाल आहे ना, यानी इतका सुंदर लुक, म्हणजे हायड्रेटेड स्किन वाटते. तेच मी माझ्या ओठांना थोडंसं लावलेलं आहे. पण मला लक्षात आलं की ह्यानी लिपस्टिक लावलं नाही किंवा आवरल्याचा असा फील येत नाही आहे, त्यामुळे नंतर मी लावीन लिपस्टिक, तर मी ते केलेलं आहे. आणि हेच डोळ्याच्या वरती पण थोडंसं पसरवलेलं आहे. आता मी तुम्हाला म्हणाल तसं माझा चेहरा जो गुबगुबीत सध्या झालेला आहे त्यामुळे मला थोडंसं कॉन्टरिंगची गरज लागते. त्यामुळे नाकाला थोडंसं कॉन्टरिंग, त्याच्यानंतर जिथे आपण ब्लश करतो की नाही तर ब्लशच्या वरच्या बाजूला इथे कॉन्टरिंग थोडंसं करायचं आणि खालीसुद्धा या साईडला असं थोडंसं करायचं की जेणेकरून चेहऱ्याला असा मस्तपैकी आकार येईल. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. तुम्ही कॉन्टरिंग नाही केलं तर तुम्ही त्या वेळात मस्कारा करू शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं की मला छानपैकी लायनर लावायचं आहे तर ते करू शकता. आणि अशा पद्धतीनं आपला मेकअप झालेला आहे. यानंतर मात्र मी थोडीशी लिपस्टिक लावली आणि त्यानंतर ही साडी नेसून मी आता तुमच्यासमोर बसलेले आहे. टिकली लावली. साडी नेसायला पुढचे काही 3 मिनटात साडी नेसून होते बरं का. ज्यांना रोज नेसायची सवय असेल त्यांच्यासाठी मी अगदी सांगते की 3 मिनटात साडी होते नेसून. त्याचं ट्युटोरियल हवं असेल
तर करूया आपण लवकरच. तर अशा पद्धतीनं हा झटपट CC क्रीमचा जो मेकअप आहे तो तुम्ही करू शकता. मी L18चं CC क्रीम इथे वापरलेलं आहे. तुम्ही जर का इन्स्टामार्टवर किंवा मी म्हणाले तसं ब्लिंकिट या ॲपवर गेला तर तिथे तुम्हाला वेगवेगळे टिंट मिळतील. पण L18ची जी क्वालिटी आहे ती मला खूप बरी वाटली आणि शिवाय खूप स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा. तर गणपतीसाठी असं छान झटपट रेडी होऊ शकता. तर हा 3 मिनिटातला मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांना, म्हणजे आपल्या सगळ्याच मैत्रिणी छान दिसतील आणि खूप नॅचरल दिसतील. म्हणजे नॅचरल ब्युटी दिसेल ही. ह्यामध्ये मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही असे खूप मेकअप केल्यासारखं दिसाल, कारण आपला मेकअप नो मेकअपच लुक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे तुम्ही करू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.